गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. चला, आज आपल्या या तिसऱ्या ऑनलाईन लेक्चर मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. मित्रांनो, आपण आज काल सुरू झालेली जी पुणे ग्रामीणची जी प्रश्नपत्रिका होती, ती पुणे ग्रामीणची प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी आज कंटिन्यू करूयात. चालेल. बघा, आपण काल 4 प्रश्न त्या ठिकाणी घेतले होते. 4 प्रश्नांवरती आपण साधारणपणे एक 40-45 प्रश्न त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. आजच्या तासाला आपण पुणे ग्रामीणचा 6वा प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत. पुणे ग्रामीण 6वा प्रश्न आपला या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. एकंदरीत लेक्चर वगैरे सर्वांना आवडतायत, चांगल्या पद्धतीने लेक्चर सुरू आहेत, आवाजही व्यवस्थित येतोय. फक्त कुठेतरी एक नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे किंवा कुठे आता सगळीकडे त्या ठिकाणी काही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे त्या ठिकाणी एखादा व्यत्यय येऊ शकतो. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण रेग्युलर पूर्णपणे 1 तास आपलं लेक्चर त्या ठिकाणी होईल. जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. चालेल. तर आजचा आपला पुणे ग्रामीणचा पहिला प्रश्न मी 1 मिनिट बोर्डवर लिहितोय. तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी उत्तर द्यायचंय. ओके. आपला आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो की बघा, उत्तर सुद्धा भरपूर जणांची यायला सुरुवात झाली आहे. गुड. अशा पद्धतीने जर तुम्ही उत्तर देत गेला तर 100% तुम्ही तुमच्या यशापर्यंत लवकर पोहोचू शकाल. बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखतात? बघा, पुण्यासारख्या सुसंस्कृत जिल्ह्याचा पेपर आहे हा, पण तरीही पेपरमध्ये इतक्या प्रिंट मिस्टेक, इतक्या ठिकाणी ग्रॅमॅटिकली चुका करून त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. या प्रश्नाचं स्वरूप बघा कसं आहे, खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची, इथे महाराष्ट्राचे मँचेस्टर पाहिजे. मला तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस शुद्ध वाक्य ओळखा किंवा या वाक्यामध्ये कोणत्या पद्धतीने म्हणजे चुका आहेत हे सुद्धा शोधायचं तुम्हाला त्या ठिकाणी एखाद्या वेळेस सांगू शकतात. तर तुम्हाला ते वाक्य बरोबर आहे का चुका आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे. इथे पाहिलं तर खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात, इथे आलेले वाक्य चुकले. आपल्याला त्या विषयाकडे नाही जायचं, आपल्याला आपल्या विषयापर्यंत थांबायचे. बघा, आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी अनेक मुलांनी दिलेले आहे की खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात इचलकरंजी. बरोबर आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? त्या ठिकाणी मित्रांनो इचलकरंजीला म्हणतात. मग आता बघा, तुम्ही मागील 2-3 वर्षांची जर प्रश्नपत्रिका जर चांगल्या पद्धतीने अभ्यासला असेल तर तुम्हाला नेहमी प्रश्न येतो की मँचेस्टर. आता मँचेस्टर वरती प्रश्न त्या ठिकाणी येतो की भारताचं मँचेस्टर कोणते, महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते, मराठवाड्याचं मँचेस्टर कोणते, किंवा त्या ठिकाणी जगाचं मँचेस्टर कुठे आहे, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी येत असतात. तर आपण या प्रश्नावरती किती प्रश्न तयार होत आहेत ते त्या ठिकाणी आज आपण
बघूया मित्रांनो. जितके जास्तीत जास्त प्रश्न आपले एकेका प्रश्नावरती तयार होतील तितका तुमचा जीएसचा अभ्यास त्या ठिकाणी परफेक्ट होत जाईल. बघा आता आपल्या अगोदर सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी महाराष्ट्राचं मँचेस्टर असणार. महाराष्ट्राचं मँचेस्टर असणार इचलकरंजी हे ठिकाण कुठे आहे हा एक पहिला प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. महाराष्ट्राचे मँचेस्टर असणारे इचलकरंजी हे कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या तालुक्यात आहे असाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. तर मित्रांनो महाराष्ट्राचं मँचेस्टर असणारे इचलकरंजी हे जे शहर आहे किंवा हे जे ठिकाण आहे हे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हातकणंगले तालुक्यामध्ये. बघा महाराष्ट्राचं मँचेस्टर असणारे हे जे इचलकरंजी जे शहर आहे हे इचलकरंजी शहर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील एक छोटस गाव त्या ठिकाणी होतं. का बरं मँचेस्टर ही संकल्पना काय आहे नेमकी काय सुद्धा माहिती असलं. बघा महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजी, भारताचं मँचेस्टर अहमदाबाद आहे, जगाचं मँचेस्टर आहे इंग्लंडमध्ये. मँचेस्टर नेमकं काय? तर मित्रांनो बघा मँचेस्टरवरती अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊया. त्यातला आपला पहिला प्रश्न आपण क्लिअर केला की इचलकरंजी हे महाराष्ट्राचे मँचेस्टर असणारे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. मित्रांनो याला मँचेस्टर म्हणतात महाराष्ट्राची वस्त्रनगरी, महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? तर महाराष्ट्राची वस्त्रनगरी म्हणून त्या ठिकाणी इचलकरंजीला ओळखलं जातं. हा एक दुसरा प्रश्न आपला त्या ठिकाणी क्लिअर होतोय की महाराष्ट्राची वस्त्रनगरी कोणती? वस्त्रनगरी ही मँचेस्टरला ओळख त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राची वस्त्रनगरी कोणती आहे? मँचेस्टर त्या ठिकाणी आहे. समोर येतो पुढचा प्रश्न. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी ही काय आहे? महाराष्ट्राची वस्त्रनगरी आहे. आता वस्त्रनगरी या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे मित्रांनो की भारत हा जगामधला प्रमुख कपडा उत्पादक देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. बरोबर आहे. भारत हा जगातला एक प्रमुख कपडा उत्पादक देश म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये परत एक प्रश्न येऊ शकतो, जगातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता? जगातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता? जगातील सर्वात प्राचीन उद्योग हा कपडा उद्योग त्या ठिकाणी आहे. जगातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? त्या ठिकाणी कपडा उद्योग त्या ठिकाणी आहे. बरोबर. वस्त्र उद्योग सुद्धा उत्तर त्या ठिकाणी चालते किंवा कपडा उद्योग सुद्धा त्या ठिकाणी चालतं. जगातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? कपडा उद्योग त्या ठिकाणी आहे. बघा आपल्याला भारताचं महाराष्ट्राचं मँचेस्टर विचारलं इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आहे. तर वस्त्रनगरी म्हणतात. या जगातील सर्वात प्राचीन उद्योग कोणता आहे? कपडा उद्योग. मात्र तुम्हाला एखादाच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की जगामध्ये या प्रकारच्या कपड्याला भारतातून मागणी होती. म्हणजे भारतातील कोणत्या कपड्याला? भारत नावाचा जो देश आहे आपला, त्या भारत नावाच्या देशामध्ये बघा आपण ज्यावेळेस इतिहासामध्ये वास्को द गामाचं भारतामध्ये आगमन अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला नेहमी सांगितलं जातं की भारत हा जगातील एक प्रमुख कपडा निर्यातक देश होता. बरोबर आहे. भारत हा जगातील एक प्रमुख कपडा निर्यातदार देश म्हणून होता. आता भारतातून नेमके कोणते कापड जगामध्ये प्रसिद्ध होते हे सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजे. मित्रांनो प्राचीन काळापासून भारतातून दोन प्रकारचे कापड भारतातून खूप प्रसिद्ध होते. ते दोन कापड कोणते? एक आहे अब्रावाल. बघा भारतातला एक पहिला कापडाचा प्रकार आहे अब्रावाल. हा अब्रावाल प्रकारचा कापड भारतामध्ये उत्पादित व्हायचा आणि हा जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी असणारा कपडा त्या ठिकाणी त्यावेळेस प्राचीन काळामध्ये होता. भारतातून जे सुती कापड व्हायचे ते सुती कापडाचे काही प्रकार होते. त्या सुती कापडातला एक प्रकार होता अब्रावाल. हा जो जाडा भरदा होता आणि त्या ठिकाणी तो हिवाळ्यामध्ये अतिशय उष्ण असायचा. याला त्या ठिकाणी जगामध्ये खूप मागणी होती. आणि भारतातून मागणी असणारा दुसरा कपडा होता मित्रांनो शबनम. शबनम हा भारतामध्ये तयार होणारा
आणि जगामध्ये निर्यात होणारा दुसऱ्या प्रकारचा कपड्याचा प्रकार त्या ठिकाणी होता. हा अतिशय रेशमी स्टिक प्रकारचा हा त्या ठिकाणी कपडा होता. हा जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी त्या ठिकाणी होती. एखाद्या वेळेस आपल्याला प्रश्न येऊ शकतो, शबनम हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? आपण सर्व विषयाकडे फिरणार आहोत मित्रांनो. शबनम हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? शबनम हा अरबी भाषेतील शब्द आहे आणि शबनम या शब्दाचा मराठीतील अर्थ होतो सकाळी पडणारे दवबिंदू. सकाळी पडणारे दवबिंदू हा शबनम या शब्दाचा शब्दशः अर्थ त्या ठिकाणी मराठीमध्ये होतो. बघा, नवीन प्रश्न वाटला, नवीन शब्द वाटला, तुम्ही तुमच्या काही वहीमध्ये तुमच्या रजिस्टर मध्ये नोट डाऊन ठेवा, कारण त्याचं काम आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर पडणार आहे. ओके, नेक्स्ट. आता बघा, अप्रावाल आणि शबनम या दोन प्रकारची कापडं जगामध्ये प्रसिद्ध होती. हळूहळू ही जी कापड होती मित्रांनो, अप्रावाल किंवा शबनम, ही हाताने तयार केली जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या हाताच्या क्रियेद्वारे त्या ठिकाणी या कापडाची निर्मिती त्या ठिकाणी होत होती. अगोदर कापड निर्मितीसाठी भारतामध्ये मुख्य साधन होतं हातमाग. कोणतं होतं? हातमाग होतं. हातमाग. आजही तुम्हाला प्रश्न जर आला की भारतातील हे शहर हातमागावरील कापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, भारतातील हे शहर हातमागावरील कापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बघा, आपल्याला हा जो प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे मँचेस्टर कोणते, याच्यामध्ये दुसरा ऑप्शन होतं भिवंडी. मित्रांनो, आजही महाराष्ट्रात सर्वात जास्त हातमाग भिवंडी, ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे जे भिवंडी या ठिकाणी आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये भिवंडीमध्ये हातमागावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कापड तयार केलं जातं. आपण परत आपल्या प्रश्नाकडे त्या ठिकाणी येऊया. बघा, अप्रावाल आणि शबनम हे दोन प्रकारचे कापड जगामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होते. हळूहळू यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली. तुम्हाला माहिती आहे, औद्योगिकरणाची सुरुवात कुठे झाली? औद्योगिकरणाची सुरुवात झाली युरोपमध्ये. औद्योगिकरणाची सुरुवात कुठे झाली? युरोपमध्ये झाली. युरोपमध्ये कुठे झाली? तर इंग्लंडमध्ये झाली. ओके, औद्योगिकरणाची राजधानी कोणती आहे? इंग्लंड आहे. पण इंग्लंडमध्ये कुठे झाली? तर इंग्लंडमध्ये झाली मँचेस्टर. इंग्लंडमध्ये कुठे झाली? मँचेस्टर झाली. मँचेस्टर मध्ये झाली मित्रांनो. इंग्लंड देश माहित नाही असा एकही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये सापडणार नाही. इंग्लंडची राजधानी कोणती? आकाश, बरोबर. इंग्लंडची राजधानी कोणती? लंडन आहे. या लंडन पासून जवळ असणार इंग्लंडमधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर कोणतं आहे? मँचेस्टर. इंग्लंडची राजधानी लंडन आहे, तर लंडन पासून जवळ असणारं दुसरं सर्वात मोठं, इंग्लंडमधलं दुसरं सर्वात मोठं शहर कोणतं? त्या ठिकाणी मँचेस्टर आहे. या मँचेस्टर या शहरामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात त्या ठिकाणी झाली. म्हणून ज्या ज्या ठिकाणी यांत्रिक पद्धतीने नवीन नवीन गोष्टी तयार होत गेल्या त्या प्रत्येक शहराला मँचेस्टर म्हटलं गेलं. बघा, याचे एक आधुनिक वैशिष्ट्य, जगातील पहिली यांत्रिक कापड गिरणी कुठे सुरू झाली? जगातील पहिली यांत्रिक गिरणी कुठे सुरू झाली? मँचेस्टर मध्ये त्या ठिकाणी सुरू झाली. दुसरे एक वैशिष्ट्य मित्रांनो मँचेस्टरचं परत एक आहे, एक प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी येतो आपल्याला. बघा, कोणता प्रश्न नेहमी परीक्षेमध्ये येतो? भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली? उत्तर द्यावर फास्ट तुम्ही त्या ठिकाणी. भारतातील पहिली रेल्वे कधी सुरू झाली? कोण सांगेल उत्तर फास्ट? 1853 मुंबई ठाणे. गुड. अजून अनेकांचे प्रश्न त्या ठिकाणी येत आहेत. उत्तर बरोबर आहे. 1853 साली, बरोबर आहे. 1853 साली भारतातील पहिली रेल्वे 16
16 एप्रिल 1853 साली भारतातील पहिली रेल्वे कुठे सुरू झाली? बोरी बंदर ते ठाण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी सुरू झाली. भारतातील पहिली रेल्वे बोरी बंदर ते ठाण्याच्या दरम्यान त्या ठिकाणी सुरू झाली. बरोबर आहे. कोणी सुरू केली? लॉर्ड डलहौसीने सुरू केली. लॉर्ड डलहौसीने या ठिकाणी सुरू केली. तुम्हाला जगातील पहिली रेल्वे माहिती मित्रांनो कुठे सुरू झाली? जगातील पहिली रेल्वे सुरू झाली मित्रांनो मँचेस्टर ते लिव्हरपूल. उलट झालं सॉरी, लिव्हरपूल ते मँचेस्टर. जगातील पहिली रेल्वे लिव्हरपूल ते मँचेस्टर या मार्गावरती इसवी सन 1830 साली धावली. जगातील पहिली रेल्वे लिव्हरपूल ते मँचेस्टर या मार्गावरती इसवी सन 1830 साली. काय सांगतो मी त्या ठिकाणी? वर्ष 1830 साली त्या ठिकाणी सुरू झाली. आपल्याला यावेळेस एखादा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. रेल्वे इंजिनाचा शोध कोणी लावला? रेल्वे इंजिनाचा शोध कोणी लावला? फास्ट उत्तर कोणी देऊ शकेल? रेल्वे इंजिनाचा शोध कोणी लावला? रेल्वे इंजिनाचा शोध लावला मित्रांनो त्या ठिकाणी जॉर्ज स्टीफन्सन यांनी त्या ठिकाणी रेल्वे इंजिनाचा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे. आपण आपल्या परत मँचेस्टरकडे त्या ठिकाणी येऊया. जगामध्ये ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला सुरू झाल्या औद्योगिक दृष्टिकोनातून, उद्योगाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी सुरुवातीला सुरू झाल्या त्या प्रत्येक गोष्टी या मँचेस्टर शहरामध्ये सुरू झाल्या. त्यामुळं मँचेस्टरला औद्योगिकरणाचे एक प्रतीक मानलं गेलं. औद्योगिकरणाचे एक प्रतीक त्या ठिकाणी मँचेस्टरला मानलं गेल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी नवीन गोष्टी होईल, ज्या ज्या ठिकाणी उद्योग वाढेल त्या त्या प्रत्येक शहराला मँचेस्टर म्हणतात त्या ठिकाणी सुरुवात झाली. आपण आपल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणण्याचं कारण असं आहे मित्रांनो की इचलकरंजीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातलं जे इचलकरंजी होतं ते इचलकरंजीला मँचेस्टर म्हणण्याचं कारण असं आहे मित्रांनो 1904 साली विठ्ठलराव दातार, नाव ध्यानात ठेवा मित्रांनो, विठ्ठलराव दातार यांनी पहिली यांत्रिक गिरणी या इचलकरंजी शहरामध्ये सुरू केली. बघा गिरणीवरती अनेक प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतात. पहिली यांत्रिक गिरणी जगात कुठे सुरू झाली? मँचेस्टर मध्ये सुरू झाली. भारतातली पहिली यांत्रिक गिरणी कुठे सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला होता? 1818 साली कलकत्त्याला. भारतातील पहिली यांत्रिक कापड गिरणी सुरू करण्याचा प्रयत्न कुठे केला होता? 1818 ला कलकत्त्याला. पण तो कलकत्त्याला सक्सेस झाला नाही. 1854 साली मुंबई येथे कावसजी दावर, नाव काय सांगतोय? कावसजी दावर यांनी दी बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल नावाची पहिली कापड गिरणी त्या ठिकाणी भारतामध्ये सुरू केली. पहिली कापड गिरणी कुठे सुरू केली? कावसजी दावर यांनी. कुठे सुरू केली? 1854 मध्ये मुंबई या शहरामध्ये. कोणत्या नावाने सुरू केली? दी बॉम्बे स्पिनिंग अँड विव्हिंग मिल या नावाने ही कापड गिरणी भारतामध्ये सुरू झाली. याच तत्वावरती पाऊल ठेवत इसवी सन 1906 साली आतापर्यंत इचलकरंजी शहर कपड्यासाठी प्रसिद्ध होतं. पण कपडे कोणत्या पद्धतीने तयार केले होते? तर पारंपरिक पद्धतीने हातमागावरती त्या ठिकाणी हे कपडे तयार केले होते. 1906 साली विठ्ठलराव दातार यांनी इचलकरंजी शहरामध्ये यांत्रिक गिरणीला सुरुवात केली आणि हळूहळू या इचलकरंजी शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी यांत्रिक गिरण्या सुरू झाल्या. मित्रांनो आजची जर आपण या
2020 या सालातील 2021 या वर्षाचा जर आपण विचार केला तर 2020-21 या वर्षामध्ये या इचलकरंजीचं वैशिष्ट्य असे मित्रांनो, इचलकरंजी या शहरातून दररोज 1,25,00,000 बघा मी काय सांगतो, आजचं वैशिष्ट्य काय आहे, इचलकरंजी शहरातून 1,25,00,000 लिटर इतक्या कापडाचं दररोज त्या ठिकाणी उत्पादन केलं जातं. आणि या उत्पादनाचा जर विचार केला मित्रांनो तर इचलकरंजी या शहरातून एका वर्षाला 25,000 कोटी रुपयाची उलाढाल होते. किती कोटीची उलाढाल होते? 25,000 कोटी रुपयाची उलाढाल त्या ठिकाणी आपल्या इचलकरंजी शहरातून त्या ठिकाणी होते. म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात. अजून तुम्हाला 2 मँचेस्टर पक्के ध्यानात ठेवायचे बघा. महाराष्ट्राचं मँचेस्टर इचलकरंजी आहे. भारताचं मँचेस्टर जर विचारलं तुम्हाला तर ते कोणतं आहे? अहमदाबाद गुजरातमध्ये. भारताचं मँचेस्टर कुठे? अहमदाबाद गुजरातमध्ये. जर ऑप्शन मध्ये अहमदाबाद नसेल, जर ऑप्शन मध्ये अहमदाबाद नसेल तर तिथं ऑप्शन मध्ये येतं मुंबई. ऑप्शन मध्ये काय येतं? मुंबई येतं. ते मुंबई तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून टाकायचं. अहमदाबाद जर ऑप्शन नसेल तर, अहमदाबाद जर ऑप्शन नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ती मुंबई घेऊ शकता. अदरवाईज तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अहमदाबाद हे उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागेल. हे 2 प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचे. यानंतर मित्रांनो पुढे आता आपण मँचेस्टर, इचलकरंजी, मुंबई, अहमदाबाद ही कशाची निर्मिती केंद्र आहेत? तर ही कापड निर्मिती केंद्र आहेत. कशाची निर्मिती केंद्र आहेत? कापड निर्मिती केंद्र आहेत. अशीच काही कापड निर्मिती केंद्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आहेत. ही कापड निर्मिती केंद्र तुम्हाला ध्यानात ठेवायची. मला सांगा चादरीसाठी प्रसिद्ध ठिकाण महाराष्ट्रातले कोणते? चादरीसाठी, चादर निर्मितीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर चादर निर्मितीसाठी ठिकाण प्रसिद्ध आहे सोलापूर. ओके. त्यानंतर मला सांगा पितांबर, पितांबर आणि पैठणी, पितांबर आणि पैठणी च्या निर्मितीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते आहे? पितांबर आणि पैठणी. पितांबर आणि पैठणीसाठी प्रसिद्ध असणारं महाराष्ट्रातील ठिकाण आहे मित्रांनो त्या ठिकाणी येवला. येवला. पितांबर आणि पैठणीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे? येवला. येवला कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक जिल्ह्यामध्ये. येवल्याचं वैशिष्ट्य आहे पुढे येतो. येवल्याचं वैशिष्ट्य, येवला भारतात पितांबर आणि पैठणी निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो पैठणी, पैठणी आता बघा पितांबर आणि पैठणी म्हटली की येवला येतं, आणि फक्त पैठणी म्हटली की पैठणी हे पैठणी उत्पादनासाठी पैठण, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणार पैठण हे ठिकाण त्या ठिकाणी पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. पुढे येतोय. यानंतर तुम्हाला पुढचं उत्पादन माहिती पाहिजे, हिमरू शाल. हिमरू शाल. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण कोणतं आहे? औरंगाबाद. हिमरू शालीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? त्या ठिकाणी औरंगाबाद हे ठिकाण त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. अशी कितीतरी कपडा उत्पादन निर्मितीशी संबंधित शहरं तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ती तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आली पाहिजे. पुढे मित्रांनो थोडा यावरतीच आपण या प्रश्नावर थोडा भाग त्या ठिकाणी घेऊया. यावरती आपण आपला त्या ठिकाणी भाग कंटिन्यू करूया. बघा आपण थोडं बाजूला येऊया. कपडा निर्मितीशी संबंधित काही घटना सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. बघा आपण पहिली कापड केंद्रे कुठे स्थापन केली होती? भारतातली 1854 साली मुंबईमध्ये ती बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग मिल नावाने कंपनी स्थापन केली होती. आता भारतामध्ये कापड निर्मिती मोठ्या प्रमाणात का चालली? कारण भारतामध्ये उत्कृष्ट प्रतीचा कापूस त्या ठिकाणी मिळायचा. उत्कृष्ट प्रतीचा कापूस भारतामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळायचा. म्हणून जगात सर्वात जास्त कपड्या निर्मितीसाठी, जगात सगळ्यात जास्त कपडा निर्मितीसाठी भारत त्या ठिकाणी प्रसिद्ध होता. कापूस उत्कृष्ट प्रतीचा त्या ठिकाणी मिळायचा. आता एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कापड निर्मितीसाठी, कापड निर्मितीसाठी लागणारा कापूस महाराष्ट्राच्या या प्रादेशिक विभागात मोठ्या प्रमाणात उत्पादित केला जातो. महाराष्ट्राचा कापूस उत्पादक प्रदेश कोणता आहे? महाराष्ट्राचा कापूस उत्पादक प्रदेश आहे विदर्भ, मराठवाडा. विदर्भ आणि
मराठवाडा हा महाराष्ट्रातला आता पुढचा कापूस उत्पादक प्रदेश त्या ठिकाणी आहे. या कापसावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. कापसाचे शेत आणि कापसाचा जिल्हा आणि कॉटन सिटी. बघा हा, किंवा त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी या कापसावरती मराठीमध्ये सुद्धा प्रश्न येतो, पांढरं सोनं कशाला म्हणतात? पांढरे सोने. बघा आपण प्रत्येक प्रश्नाला हात घालणार आहोत मित्रांनो. पांढरे सोने कशाला म्हणतात? तर पांढरे सोने कापसाला म्हणतात. बरोबर आहे. कापसाचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश कोणता आहे? विदर्भ आणि मराठवाडा. कापसाचं शेत विचारलं तर उत्तर द्यायचं जळगाव. आणि कापसाचा जिल्हा जर विचारला तर कापसाचा जिल्हा द्यायचा यवतमाळ. एमटीएस एसएससी द्वारे घेण्यात येणारे एमटीएसच्या परीक्षेमध्ये प्रश्न असा होता की भारतातील म्हणजे कॉटन सिटी के नाम से जाने जाने वाला भारत का शहर कौन सा है? बघा हिंदीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे की भारतातील कोणत्या शहराला कॉटन सिटी म्हणतात? तर भारतातील यवतमाळ. यवतमाळ या शहराला कॉटन सिटी त्या ठिकाणी म्हटलं जातं. कितीतरी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी याच्यावरती तयार करता येतात. यापासून कपडा तयार करतात. बरोबर आहे. कपडा तयार करतात. डायरेक्ट त्या ठिकाणी कापसाचं झाड उपटतात आणि कंपनीत देऊन टाकून त्यापासून कपडे तयार करतात नाही. सुरुवातीला शेतातून कापसाची वेष्टी झाल्यानंतर कापसावरती जिनिंग आणि प्रेसिंग मध्ये विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून त्या ठिकाणी त्याची स्वच्छता केली जाते. एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कापसाच्या एका गाठीची गाठीची म्हणजे गठाणीची म्हणतात त्याला, गठाणीची. कापसाच्या गठाणीचे वजन किती असते असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. कापसाच्या गठाणीचे वजन किती असते असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. कापसाच्या गठाणीचे वजन असते 170 केजी. 170 किलोची कापसाची गठाण त्या ठिकाणी असते. तुम्हाला त्या ठिकाणी ती सुद्धा माहिती असली पाहिजे. पुढे येतो मित्रांनो, आता कापसापासून कापड निर्मिती करण्यासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून किंवा भारतातून सगळ्यात जास्त कापूस मुंबई शहरामध्ये यायचा. कापड निर्मितीसाठी सर्वात जास्त कापूस कोणत्या शहरामध्ये यायचा? त्या ठिकाणी कुठे यायचा? मुंबई शहरामध्ये यायचा. हळूहळू महाराष्ट्रामध्ये कापड गिरण्यांचं लोण मोठ्या प्रमाणावरती पसरलं. मुंबई ही कापड गिरण्यांची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली इतिहासाच्या म्हणजे इसवी सन 1870 पूर्वी. मोठ्या प्रमाणात कापड गिरण्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. हळूहळू या कामगारांच्या वेगवेगळ्या कापड गिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आणि या समस्यांना वाचा फोडण्यासाठी भारतामध्ये पहिली कामगार संघटना स्थापन झाली. बघा आपण एकाच प्रश्नावरती फिरतोय, भारतातील पहिली कामगार संघटना कोणती असा प्रश्न येऊ शकतो. भारतातील प्रथम कामगार संघटना, भारतातील प्रथम कामगार संघटना कोणती असा सुद्धा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येऊ शकतो. भारतातील प्रथम कामगार संघटना आहे मिल हँड असोसिएशन ही भारतातील पहिली कामगार संघटना आहे मित्रांनो. या संघटनेची स्थापना 23 सप्टेंबर 1884 साली 23 सप्टेंबर 1884 साली कोणी केली? तुम्ही मी केली का? नाही. तर मित्रांनो भारतातील पहिली कामगार संघटना मिल हँड असोसिएशनची स्थापना नारायण मेघाजी लोखंडे. बघा भारतातील पहिली कामगारची संघटना आहे नारायण मिल हँड असोसिएशन. ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्या ठिकाणी सुरू केली. याच नारायण मेघाजी लोखंडेवरती अनेक प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी येतात की नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावरती कोणाचा प्रभाव होता? यांच्यावरती लोखंडेवरती कोणाचा प्रभाव होता? महात्मा फुले यांच्या विचाराचा नारायण मेघाजी लोखंडेवरती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रभाव होता. काही काळ महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष सुद्धा कोण होते त्या ठिकाणी? नारायण मेघाजी लोखंडे होते. मित्रांनो नारायण मेघाजी लोखंडेवरती अजून एक प्रश्न येतो
बघा याच्यावरती प्रश्न करायचा, भारतातील कामगार चळवळीचे जनक कोण? भारतातील कामगार चळवळीचे जनक कोण? नारायण मेघाजी लोखंडे. तर दुसरा प्रश्न येतो, भारतीयांसाठी रविवारची सुट्टी मिळावी. बघा रविवारची सुट्टी, भारतीयांसाठी रविवारची सुट्टी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे भारतीय समाज सुधारक कोण? भारतीयांसाठी बघा अगोदर भारतामध्ये ब्रिटिशांनी फक्त स्वतःसाठी रविवारची सुट्टी घोषित केली होती. आता भारतीयांसाठी कंपनीमध्ये काम करणारे कामगार 24 तास आठवड्याचे 7 दिवस काम करतात, त्यांना एक दिवस विश्रांती मिळाली पाहिजे यासाठी रविवारच्या सुट्टीची संकल्पना सगळ्यात प्रथम मांडली नारायण मेघाजी लोखंडे यांनी. आणि याच लोखंडेंच्या प्रयत्नांनी 10 जून 1890 रोजी, तारीख किती आहे? 10 जून 1890 रोजी, 10 जून 1890 रोजी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुढाकाराने ब्रिटिश सरकारने भारतीयांसाठी रविवारची सुट्टी त्या ठिकाणी सुरू केली. ओके, आम्हाला परत एक प्रश्न येऊ शकतो. कसा प्रश्न येऊ शकतो? दीनबंधू कृष्णराव भालेकरांनी सुरू केलेलं आणि महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून ज्या वर्तमानपत्रात ओळखतात, त्या दीनबंधूंची काही काळ संपादक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांनी काही काळ त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मित्रांनो, आपण मँचेस्टर पासून सुरुवात केली होती की भारताचं मँचेस्टर कोणतं? भारताचं मँचेस्टर मित्रांनो त्या ठिकाणी कोणतं? अहमदाबाद. महाराष्ट्राचं मँचेस्टर कोणतं? त्या ठिकाणी इचलकरंजी. आणि जगाचं मँचेस्टर कोणतं? त्या ठिकाणी मँचेस्टर ते कुठे? लंडन जवळ असणारं छोटं मोठं गाव त्या ठिकाणी आहे. ओके, हा आपला पहिला प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलाय. आपण आता दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊया. पुणे ग्रामीण प्रश्न घेतला. नवीन प्रश्न वाटला तुम्ही त्या ठिकाणी लिहून घ्यायचा फास्ट मध्ये. दुसरा प्रश्न आपला आजचा आहे, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? ऑप्शन मध्ये मित्रांनो त्या ठिकाणी MIA पुण्यात नाही. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती संस्था पुण्यात नाही? ऑप्शन पहिला आहे MIA, दुसरा आहे AIPT, तिसरा आहे NIV आणि चौथा आहे NEERI. सांगा बरं फास्ट मध्ये की कोणती संस्था ही पुण्यामध्ये नाही? कोणती संस्था ही पुण्यामध्ये नाही? बरोबर आहे, भरपूर जणांचं उत्तर त्या ठिकाणी पटापट येते. ज्या अभ्यासामध्ये गुंतलेले आहेत, ज्या अभ्यासामध्ये व्यवस्थितरित्या समरस झालेले आहेत, या प्रत्येकांच्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी बरोबर येत आहेत. की बघा सर, पुण्यामध्ये सर्व संस्था आहेत, एक संस्था त्या ठिकाणी पुण्यामध्ये नाही, ती आहे NEERI, NEERI. ही संस्था पुण्यामध्ये नाही. या तीन ज्या संस्था आहेत, या तीनही संस्था पुण्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. या तीनही संस्थांचे पूर्ण रूप यांची स्थापना सुद्धा परीक्षेमध्ये आम्हाला विचारली जाऊ शकते. आम्हाला सांगता आली पाहिजे. पहिली जी आहे मित्रांनो, ही महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये? पुण्यामध्ये आहे मित्रांनो. हिची स्थापना आहे 2009 ची. गुप्त वार्ता प्रबोधिनीची स्थापना कधीची? 2009 ची स्थापना त्या ठिकाणी महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीची आहे. 2008 साली मुंबई शहरामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, अतिरेकी हल्ल्यानंतर भारतामध्ये ज्याप्रमाणे NIA कार्यरत आहे, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये गुप्त बातम्या काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेली संघटना कोणती आहे? MIA. 2008 नंतर महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये अनेक प्रकारच्या नवीन संघटना सुद्धा त्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत मित्रांनो. त्या संघटना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आल्या पाहिजे. बघा, MIA महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी 2009 मध्ये पुण्यात स्थापन झाली. पुण्यामध्ये अजून एका संस्थेचं मुख्यालय आहे, पोलीस दलाशी संबंधित SRPF सुद्धा आहेच, पण त्याचबरोबर CID
क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटचं सुद्धा मुख्यालय त्या ठिकाणी इथे आहे. दुसरी संस्था आहे AIPT. आता ही संस्था तुम्ही अगोदर ऐकलेली आहे की मला माहित नाही, पण ही संस्था मित्रांनो ही भारतीय सैन्य दलाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? भारतीय सैन्य दलाशी संबंधित आहे. इथं पूर्ण रूप आहे इंडियन आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग. हिचं नाव काय त्या ठिकाणी? इंडियन आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग. म्हणजे आर्मीशी संबंधित शारीरिक प्रशिक्षण देणारी संस्था ही कुठे? पुण्यामध्ये आहे. हिची स्थापना झालेली मित्रांनो 1923 साली या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर तिसरी संस्था मित्रांनो NIP. आता ही संस्था तुम्हाला परीक्षेमध्ये खूप वेळ विचारली जाऊ शकते बरं, कारण सध्या याच्याशी संबंधित अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या आहेत. NIP याचं पूर्ण रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था. ही कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्ये आहे. 1965-66 मध्ये त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आणि त्यानंतर ते आहे NEERI NEERI. NEERI कोणत्या शहरामध्ये आहे? कुठे? नागपूरमध्ये. आणि याचं पूर्ण रूप आहे नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट. त्याला मराठीमध्ये म्हणतात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी. NEERI चं पूर्ण रूप आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. ही कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्ये 1957 साली त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. मित्रांनो अशाच ते संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं शॉर्ट फॉर्म आपल्याला देतात आणि या संस्था विचारतात की कोणत्या शहरामध्ये आहे. तर तुम्हाला त्या संस्था सुद्धा माहिती असल्या पाहिजे. कोणत्या संस्था आहेत या की ज्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात? तर पहिली संस्था आहे नारी NARI. दुसरी आहे MERI. तिसरी आहे WALMI. तिसरी आहे MEPA. त्यानंतर नारी, मेरी, वाल्मी, मिपा. एवढ्या संस्था जर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये आठवल्या तर तुमचं भरपूर त्या ठिकाणी प्रश्न क्लिअर होत आहेत. मला सांगा सर्वप्रथम नारी कुठे? सांगा बरं. नारी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी आहे? तर नारी नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही पुण्यामध्ये आहे. भोसरी या ठिकाणी ही आहे. दुसरी संस्था आहे मित्रांनो, दुसरी फास्ट मध्ये, बरोबर सगळ्यांची उत्तर एकदम बेस्ट येतात, फास्ट मध्ये येतात. दुसरी संस्था आहे मेरी महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था. ही कोणत्या ठिकाणी? नाशिकमध्ये. वाल्मीवरती प्रश्न हमखास येणार म्हणजे येणार. वाल्मीवरती प्रश्न येतोच. वाल्मीचं पूर्ण रूप आहे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ महाराष्ट्र असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतात. त्यापैकी तिचं मराठीमध्ये नाव आहे भूमी व जल व्यवस्थापन संशोधन संस्था. भूमी जल व्यवस्थापन संस्था ही कुठे? औरंगाबादमध्ये. आणि मिपा महाराष्ट्र एज्युकेशन प्लॅनिंग असोसिएशन, ज्या महाराष्ट्र शैक्षणिक धोरण निर्मिती संस्था, ही कोणत्या ठिकाणी? ही सुद्धा औरंगाबादमध्ये त्या ठिकाणी आहे. कडा हिचं नावच त्या ठिकाणी कडा आहे. कडा हे सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित एक संस्था आहे. ही कडा सुद्धा कोणत्या शहरामध्ये आहे? त्या ठिकाणी औरंगाबादमध्ये आहे. त्यानंतर तुमच्या सर्वांची स्वप्नातली संस्था, तुमच्या प्रत्येकाच्या स्वप्नातली संस्था MPA कुठे? सांगा बरं. MPA फास्ट. गुड. MPA कोणत्या ठिकाणी आहे? MPA आहे नाशिकला. पूर्णरूप काय? MPAचं पूर्णरूप काय? महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. जे मुलं PSIच्या परीक्षेद्वारे किंवा DYSPच्या परीक्षेद्वारे उत्तीर्ण होऊन पोलीस दलामध्ये जातात
त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या संस्था त्या ठिकाणी ही संस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे. एका ठिकाणी प्रश्न असा विचारला होता मित्रांनो की पुढीलपैकी या ठिकाणी नव्याने भरती झालेल्या पोलीस PSIंना प्रशिक्षण दिलं जातं. ऑप्शन मध्ये नाशिक नव्हतं. तुम्हाला त्या ठिकाणी पुढचं नाव सांगता आलं पाहिजे. दुसरं प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रामध्ये पोलीस PSIंना कोणतं आहे? तर PSIंना प्रशिक्षण देणारं दुसरं केंद्र महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कोणतं? तासगाव. ओके, त्यानंतर पुढे येतो MPA झालं. तुम्हाला यशदा सांगता आली पाहिजे. यशदा कोणत्या शहरामध्ये? यशदा कोणत्या शहरामध्ये? फास्ट गुड. यशदा कोणत्या शहरामध्ये? यशदा आहे त्या ठिकाणी पुणे या शहरामध्ये त्या ठिकाणी आहे. अशा कितीतरी संस्था आहेत मित्रांनो की ज्या परीक्षेमध्ये विचारल्या जातातच. ओके, त्यानंतर आपण आजचा तिसरा प्रश्न त्या ठिकाणी घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे. सर्व हजर आहेत ना? झोपले नाहीत ना कोणी? लेक्चरचे विद्यार्थी झोपले नाहीत ना कोणी? नसेल झोपले तर वरती तुमच्या बघा एक काँग्रेसचा पंजा दिलेला आहे तुमच्यावरती, त्याच्यावरती टॅप करा म्हणजे कळेल मला की किती जण आहेत. झोपलेले नाहीत ना? फास्ट मध्ये जितके आहेत त्यांनी पटापट टॅप करा. ओके, 7 जण आहेत का? बाकीचे नाहीत का अजून? 9. फास्ट. मला भरपूर प्रश्न घ्यायचे आहेत मित्रांनो. अजून आताशी फक्त 2 प्रश्न झालेले आहेत. आपल्याला कितीतरी प्रश्न कव्हर करायचे आहेत. 10 आता. फास्ट. मला हाय ना कपाट मला फक्त काँग्रेसचा पंजा त्या ठिकाणी दाखवा. ओके, चालेल. पुढचा प्रश्न आहे आपला, सेकंड प्रश्न आहे आपला. पुढचा तिसरा प्रश्न आहे आजचा. 7 पाटील कुलवृत्तांत. 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण? 7 पाटील या कादंबरीचे लेखक कोण आहेत? 7 पाटील या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा ऑप्शन मध्ये आहेत भालचंद्र नेमाडे, दुसरे आहेत आनंद यादव, तिसरे आहेत महेश एलगुंचवार आणि चौथे आहेत रंगनाथ पठारे. बघा प्रश्न कसा आहे आपला ते बघा. 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत? खूप सोपा प्रश्न आहे. 7 पाटील कुलवृत्तांत. ज्यांना उत्तर माहिती आहेत, ज्यांना त्या ठिकाणी ऑप्शन माहिती आहेत त्यांनी त्या ठिकाणी उत्तर देऊ शकता. ऑप्शन देतो तुम्हाला त्या ठिकाणी. बघा उत्तर येत आहेत भरपूर जणांचे. गुड. चला, चांगल्या पद्धतीने उत्तर येत आहेत त्या ठिकाणी. तर 7 पाटील कुलवृत्तांत हा जो मराठीतील कादंबरीचा प्रकार आहे, हा कादंबरी प्रकार लिखित आहे रंगनाथ पठारे यांचा. रंगनाथ पठारे यांनी हा पुस्तक त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे? रंगनाथ पठारेवरतीच का प्रश्न विचारला असेल? रंगनाथ पठारेवरतीच का प्रश्न विचारला असेल? दुसरं का कोणी सापडलं नाही का प्रश्न विचारायला? तर तुम्हाला बघा चालू घडामोडीचे जे प्रश्न असतात किंवा असे जे प्रश्न येतात ना, ते प्रश्न कुठेतरी मिळते त्या ठिकाणी असतात. काही ना काही त्या ठिकाणी कारण त्या ठिकाणी असतं. बघा 7 पाटील कुलवृत्तांत या मराठी कादंबरीचे लेखक कोण? त्या ठिकाणी रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारे हे नाव महाराष्ट्राच्या इतिहासातलं सुवर्णाक्षराने लिहिलं जाणारं नाव असणार आहे मित्रांनो. असणार आहे, अजून नाही, भविष्यात असणार आहे. का असणार आहे माहिती मित्रांनो? का माझ्या मातृभाषेला म्हणजे मराठी भाषेला
ज्या समितीमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे अशी समिती आहे मित्रांनो रंगनाथ पठारे समिती. रंगनाथ तुम्हाला मराठीमध्ये येऊ शकतो की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेली समिती कोणती समिती आहे? रंगनाथ पठारे समिती. नाव काय तिचं? अभिजात भाषा समिती. अभिजात भाषा समिती. या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर आपले रंगनाथ पठारे त्या ठिकाणी आहेत. या समितीची स्थापना रंगनाथ पठारे समितीची स्थापना परीक्षेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विचारली जाऊ शकते. मराठी भाषा समिती नाही, मराठी भाषा समिती नाही ती मराठी अभिजात भाषा समिती आहे. आणि या समितीची स्थापना आहे मित्रांनो 10 जानेवारी 2012. अभिजात भाषा समिती आहे. रंगनाथ पठारेची कोणती समिती आहे? अभिजात भाषा समिती आहे. समितीची स्थापना कधीची आहे? 10 जानेवारी 2012 आहे. 10 सदस्यीय समिती. एक अध्यक्ष आणि 9 सदस्य. एक अध्यक्ष आणि 9 सदस्य असणारी रंगनाथ पठारे समिती मित्रांनो 2012 मध्ये स्थापन केली गेली. कशासाठी स्थापन केली गेली? भारतामध्ये ज्या भाषांना 2000 वर्षाचा इतिहास आहे अशा भाषांना त्या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या भाषेच्या संवर्धनासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जातात. मराठी सुद्धा एक जुनी प्राचीन 2000 वर्षापूर्वी बोलली जाणारी भाषा त्या ठिकाणी आहे. याचे पुरावे शोधण्यासाठी राज्य शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी स्थापन केली होती. कधी? 10 जानेवारी 2012 रोजी. आणि सदस्य किती त्याच्यामध्ये? एकूण 10 जण आहेत. एक अध्यक्ष आणि 9 सदस्य या समितीमध्ये त्या ठिकाणी आहेत. मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी निर्माण करता येतात. आता बघा रंगनाथ पठारेवरतीच यावर्षी का प्रश्न विचारला गेला? तर एक लक्षात ठेवा 2021 सध्या वर्ष कोणतं सुरू आहे? 2021 हे वर्ष सुरू आहे. 2021 या वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. बघा यांच्यावरती प्रश्न का आला? रंगनाथ पठारेवरती प्रश्न का आला? तर बघा 2021 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला? रंगनाथ पठारे यांना मिळाला. बरोबर आहे. रंगनाथ पठारे यांना त्या ठिकाणी मिळाला. कोणता पुरस्कार? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यांना मिळाला. आता हा पुरस्कार एवढा विशेष आहे का? तर आहे. हा पुरस्कार विशेष आहे. का विशेष आहे माहिती का? हा पुरस्कार राज्याच्या मराठी साहित्य विभाग, महाराष्ट्र शासनाचं मराठी भाषा साहित्य विभाग जे आहे त्या मराठी भाषा साहित्य विभागातर्फे हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. आणि हा पुरस्कार यांना विंदा करंदीकरांना मराठी भाषा मंत्री, बघा मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्राचे विद्यमान मराठी भाषा मंत्री कोण आहेत? सुभाष देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार त्या ठिकाणी यंदा प्रदान करण्यात आलेला आहे. मराठी भाषा मंत्री यांच्या हस्ते. आणि हा कधी जाहीर करतात? तर हा कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मदिनानिमित्त हा पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर करतात. आता बघा हा पुरस्कार कोणत्या दिला जातो? मराठी भाषा साहित्य विभागातर्फे दिला जातो. मराठी भाषा मंत्री कोण आहे? सुभाष देसाई. सांगण्याचं तात्पर्य काय की काल एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री कोण आहे? धनंजय भाऊ मुंडे. तसं तुम्हाला मंत्री माहिती असली पाहिजे. महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री कोण आहे? सुभाष देसाई. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री कोण आहेत? अनिल परब त्या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राचे औषध मंत्री कोण आहेत? राजेंद्रजी शिंदे साहेब आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री कोण आहेत? राजेश टोपे साहेब आहेत. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री कोण आहेत? आदित्य ठाकरे आहेत. असे कितीतरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. सुद्धा माहिती असली पाहिजे. एक प्रश्न तुम्हाला विचारतो, महाराष्ट्राच्या महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राच्या महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री कोण आहेत? सांगा बरं फास्ट, कोण सांगू शकेल? बरोबर
बरोबर आहे. महाराष्ट्राच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आहेत यशोमती ठाकूर. कितीतरी जण अजूनही नाव सांगतात पंकजाताई पालवे मुंडे या नाहीत. यावेळेस महाराष्ट्राच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी कोण? यशोमती ठाकूर. एखादाच प्रश्न मराठी भाषेवरती येऊ शकतो. मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? फास्ट मध्ये उत्तर आलं पाहिजे. मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? तर मी प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही कारण हा सोपा प्रश्न आहे आणि हा प्रत्येकाचा त्या ठिकाणी तयार असला पाहिजे. बरोबर आहे. मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? 27 फेब्रुवारी रोजी त्या ठिकाणी साजरा करतात. आपण ऑप्शन वरती थोडा वेळ बोलूया. पहिला ऑप्शन त्या ठिकाणी भालचंद्र नेमाडे. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे रंगनाथ पठारे. रंगनाथ पठारेवरची काय ती गोष्ट ध्यान ठेवायच्या. अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष कोणी? रंगनाथ पठारे. स्थापना कधीची? 10 जानेवारी 2012 ची. सदस्य किती? 10. अध्यक्ष प्लस 9 अशी 10 जण आहेत. काय यांच्यावरती प्रश्न विचारला? विंदा करंदीकर. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यांना यावर्षी प्रदान करण्यात आला सुभाष देसाई यांच्या हस्ते. थोडा ऑप्शन वरती आपण मित्रांनो भालचंद्र नेमाडे. महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातलं एक वादळी नाव म्हणून या भालचंद्र नेमाडेंना त्या ठिकाणी ओळखलं जातं. भालचंद्र नेमाड्यांवरती प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता ज्यांचा जळगावचा पेपर बाकी मित्रांनो, जळगाव जिल्हा असेल किंवा जळगाव या सारखे असेल त्यांनाही प्रश्न ध्यानात ठेवायचा आहे की जे भालचंद्र नेमाडे यांचा जन्म सांगवी तालुका यावल जिल्हा जळगाव मध्ये झालेला आहे. कुठे झालेला आहे? जळगाव मध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. यांच्यावरती प्रश्न येतो. काय प्रश्न येतो? यांची 2 पुस्तक परीक्षेमध्ये प्रसिद्ध आहेत. 2 पुस्तकं खूप महत्वाची आहेत. एक आहे कोसला, एक आहे कोसला आणि दुसरं आहे हिंदू एक समृद्ध अडगळ. हिंदू एक समृद्ध अडगळ हे भालचंद्र नेमाडेचं दुसरं पुस्तक खूप महत्वाचं त्या ठिकाणी आहे. का महत्वाचं मित्रांनो? 2015चा ज्ञानपीठ पुरस्कार. 2015चा ज्ञानपीठ पुरस्कार. ज्ञानपीठ 2015चा ज्ञानपीठ पुरस्कार हिंदू एक समृद्ध अडगळ ह्या भालचंद्र नेमाडेंच्या पुस्तकाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. ते भालचंद्र नेमाडे पूर्वाश्रमीला कवी होते मित्रांनो. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रसिद्ध त्या ठिकाणी आहेत. या भालचंद्र नेमाड्यांवर अगोदर जे कवी होते ते लेखनाकडे वळाले नव्हते. यांचा पहिला कविता संग्रह आहे प्रतिष्ठा. यांचा पहिला कविता संग्रह कोणता आहे? प्रतिष्ठाने. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रतिष्ठान हे कोणत्या शहराचं जुनं नाव आहे? आपण कुठेही फिरू शकतो. आपल्याला नो चॅलेंज. आपण समुद्रामध्ये पडलेले आहोत. आपल्याला कुठेही फिरता येतं. प्रतिष्ठान हा कोणाचा काव्यसंग्रह आहे? भालचंद्र नेमाड्यांचा काव्यसंग्रह आहे. आणि प्रतिष्ठान हे कोणत्या शहराचं जुनं नाव आहे? पैठण. पैठण या शहराचं जुनं नाव काय त्या ठिकाणी? प्रतिष्ठान त्या ठिकाणी आहे. आपण परत येऊ भालचंद्र नेमाड्यांकडे. भालचंद्र नेमाडेंची 2 पुस्तकं कंपल्सरी ध्यानात ठेवायची. एक ध्यानात ठेवायचं कोसला आणि दुसरं ठेवायचं हिंदू एक समृद्ध अडगळ. हे 2 त्या ठिकाणी ध्यानात ठेवायचे आहेत कंपल्सरी. त्यानंतर पुढे येते मित्रांनो समोर येतो हे रंगनाथ पठारेंची 2-3 पुस्तकं त्या ठिकाणी ध्यानात ठेवा. गाभाऱ्यातील प्रकाश, हारल, चक्रव्यूह, ताम्रपट. ताम्रपट या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे रंगनाथ पठारेंचा. थोडं वरती आपण त्या ठिकाणी आनंद यादव ग्रामीण भागातील लेखक हे मित्रांनो. यांची झोंबी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. यांचं झोंबी हे पुस्तक प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. आणि आनंद यादव यांच्या संदर्भात एक वाद 2008 आणि 2009 या वर्षामध्ये झालेला आहे मित्रांनो. यांनी पुस्तक लिहिलं होतं. पोलीस भरतीने विचारलं होतं संत सूर्य तुकाराम. काय नाव आहे? संत सूर्य तुकाराम. या पुस्तकाचे लेखक कोण? संत सूर्य तुकाराम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? आनंद यादव. आनंद यादव हे त्या पुस्तकाचे लेखक त्या ठिकाणी आहेत. 2009चं जे साहित्य संमेलन भरलं मित्रांनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलं होतं. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आनंद यादव होते. पण हे वादग्रस्त पुस्तक दिल्यामुळे त्यांना अध्यक्षपद भूषवता आलं नाही. याचे अजून पुस्तक मित्रांनो झुंबी तर आहे, पण माऊली हे सुद्धा पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. एक पिक्चर मित्रांनो एक मागे काही वर्षापूर्वी आला होता नटरंग.
या पुस्तकावरती आनंद यादव यांनी लिहिलेल्या नटरंग या पुस्तकावरती नटरंग हा पिक्चर त्या ठिकाणी तयार करण्यात आला होता. पुढे मित्रांनो आपण महेश एलकुंचवार. महेश एलकुंचवार विदर्भातील एक मोठं नाव, विदर्भाच्या साहित्य क्षेत्रामध्ये असणारे मोठं नाव म्हणून महेश एलकुंचवारांना त्या ठिकाणी ओळखलं जातं. महेश एलकुंचवारांची सुद्धा अनेक पुस्तकं प्रसिद्ध त्या ठिकाणी आहेत. पार्टी वगैरे भरपूर पुस्तकं त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. यानंतर मित्रांनो आपण पुढचा प्रश्न आपला घेऊया. चालेल, एका प्रश्नावरती आपण बऱ्यापैकी वेळ त्या ठिकाणी दिलाय. आता आपण पुढचा प्रश्न त्या ठिकाणी घेऊया. खूप सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊया. ओके, आजचा शेवटचा प्रश्न त्या ठिकाणी, चौथा प्रश्न आपण त्या ठिकाणी घेऊया. कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र यांचे आहे. कर्रेचे पाणी आत्मचरित्र कोणाचं? कर्रेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा, आत्र्यांचं उत्तर भरपूर जणांचं येते. आत्रे 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 पटापटा पटापट सगळ्यांची उत्तर आले की तुम्हाला त्या ठिकाणी ते माहिती. बघा, हा महाराष्ट्रातला राष्ट्रीय प्रश्न आहे. कर्रेचे पाणी म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी माहितीच असलं पाहिजे. हे कोणाचं पुस्तक आहे? त्या ठिकाणी आचार्य आत्रेंचं पुस्तक आहे. आचार्य आत्रेंवरती काही प्रश्न येऊ शकतात. आचार्य आत्रे यांना आचार्य आत्रे म्हणतात. यांचं पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव आत्रे. प्रल्हाद केशव आत्रे आहेत. एक प्रश्न तुम्हाला विचारतो मित्रांनो, त्याचे उत्तर तुमचे फास्ट मध्ये चॅटिंग मध्ये आले पाहिजे. प्र के अत्रे यांचे टोपण नाव काय? प्र के अत्रे यांचे टोपण नाव काय? ऑप्शन मध्ये देतो तुम्हाला, दोन ऑप्शन देतो, एक केशव सूत आणि दुसरं केशव कुमार. फास्ट मध्ये उत्तर आलं पाहिजे. आचार्य आत्रे यांचे टोपण नाव काय? फास्ट उत्तर आले पाहिजे. फास्ट. ओके, तर मित्रांनो कन्फ्युज होत आहे भरपूर जण. एक लक्षात ठेवा, केशव यांच्या वडिलांचं नाव जरी असलं, प्रल्हाद केशव आत्रे आणि यांना म्हणतात केशव कुमार. यांना काय म्हणतात त्या ठिकाणी? केशव कुमार म्हणतात. तर जे दुसरे आहेत, तुम्ही जे उत्तर दिलंय केशव सूत, कृष्णाजी केशव धामले, हे त्यांना त्या ठिकाणी म्हटलं जातं. मित्रांनो, आचार्य आत्रेवरती अनेक प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यापैकी एक प्रश्न त्या ठिकाणी यांची दोन वर्तमानपत्र आहेत, नवयुग आणि मराठा. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी सुरू झालेल्या महाराष्ट्र चळवळीमध्ये ज्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला महाराष्ट्र मिळवण्याचा प्रयत्न केला, तो व्यक्ती म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. शिक्षक, कलाकार, साहित्यक, लेखक, कवी अशा कितीतरी पदव्या या माणसाला लावल्या तर त्या ठिकाणी कमी पडतायत. मित्रांनो, याच प्रल्हाद केशव आत्रेंनी इसवी सन 1953 साली, इसवी सन 1953 साली एक मराठी चित्रपट तयार केला होता. मराठी चित्रपट निर्माण केला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं श्यामची आई. कोणी तयार केला होता? हा आचार्य आत्रे यांनी त्या ठिकाणी हा पिक्चर तयार केला होता, श्यामची आई. या पिक्चरला मराठीचं पहिले सुवर्ण कमळ, मराठीचे पहिले सुवर्ण कमळ मिळवणारा चित्रपट म्हणून श्यामची आई या चित्रपटाला त्या ठिकाणी ओळखलं जातं. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्या ठिकाणी साने गुरुजी. या पुस्तकावरती आधारित पिक्चर आचार्य आत्रेंनी 1953 मध्ये प्रदर्शित केला. त्याला सुवर्ण कमळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मित्रांनो, साने गुरुजींचं पूर्ण नाव तुम्हाला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी एखाद्या विचारलं जाऊ शकतं. साने गुरुजींचं पूर्ण नाव काय? पांडुरंग सदाशिव साने असं त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. ऑप्शन मध्ये मित्रांनो आपण तिसरं बघा, याच्यामध्ये ऑप्शन होतं पहिलं आचार्य आत्रे, हे तुम्हाला माहिती आहे.
पु ल देशपांडे. महाराष्ट्रातील सर्वात विनोदी साहित्यिक म्हणून त्याला ओळखतात ते कोण आहेत? पु ल देशपांडे. पूर्ण नाव काय? पूर्ण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. कुठले? पुण्याचे त्या ठिकाणी आहेत. तिसरं नाव आहे मित्रांनो वि स खांडेकर. ऑप्शन मध्ये होतं करेचे पाणी आत्मचरित्राचे लेखक कोण? आपलं उत्तर माहिती आचार्य आत्रे. तिसरं ऑप्शन आहे वि स खांडेकर. पूर्ण नाव आहे विष्णू सखाराम खांडेकर. यांच्यामुळे मराठीला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे वि स खांडेकरांमुळे. पुस्तकाचं नाव सांगा शकाल कोणी? वि स खांडेकरांच्या कोणत्या पुस्तकाला? ययाती या पुस्तकाला त्या ठिकाणी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तिसरं नाव मित्रांनो कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव सांगा बरं तुम्ही कुठे? कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव मित्रांनो वि वा शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर यांना म्हणतात कुसुमाग्रज. आणि यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये काय म्हणून साजरा करतात? मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतात 27 फेब्रुवारी. मित्रांनो काही नाव आहेत बघा. हे वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, तिसरे विन दा करंदीकर आणि तिसरे चौथे भालचंद्र नेमाडे. या चौघांनाही ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. यांची पुस्तकं कोणती? वि स खांडेकरांचं त्या ठिकाणी ययाती, भालचंद्र नेमाड्यांचं त्या ठिकाणी हिंदू एक जगण्याची समृद्ध आडगळ हे पुस्तके. मग बाकी अष्टदर्शने आणि ययाती कोणाचे तुम्ही त्या ठिकाणी बघून तेव्हा या पुस्तकांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे. कधी कधी कन्फ्युज करणारा प्रश्न येतो पु ल देशपांडेचं नाव या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला ज्ञानपीठ मिळालेला नाही? ऑप्शन मध्ये असतात वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे आणि पु ल देशपांडे. पु ल देशपांडेंना त्या ठिकाणी ज्ञानपीठ मिळालेला नाहीये. याचे कुसुमाग्रज मित्रांनो कुसुमाग्रजांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी जनस्थान पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. कोणता पुरस्कार दिला जातो? जनस्थान पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. हा पुरस्कार त्या ठिकाणी कुठून देतात? नाशिक या शहरामधून त्या ठिकाणी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे होते हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. मित्रांनो आजही आपले कमी प्रश्न झाले. पुढच्या लेक्चरला आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूया. अनेक मुलं जॉईन होतात, परत रिमूव्ह होतात, जॉईन होतात, रिमूव्ह होतात. त्यांचं नुकसान त्या ठिकाणी होईल भरपूर बऱ्यापैकी. तर कसं होऊ नका मित्रांनो, कारण आपण एका प्रश्नावरती अनेक प्रश्न तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. चालेल, भेटूया उद्याच्या लेक्चरला.